असे आमचे राज्यसभेचे चेअरमन यांना न्यायालयाची चिंता पडली की न्यायालय सुपर पार्लमेंट झालंय. काय हा प्रकार आहे? त्याच पार्लमेंटमध्ये तुमचा देखील विरोधी पक्षाचे माईक बंद केले जातात. विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दिलं जात नाही. सांगतो फक्त इतकंच बोललो की कुंभमेळ्यामध्ये 200 नाही तर 200 पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची माहिती आहे. लगेच माझा माईक बंद केला. कुंभमेळ्याच्या त्या चेंगराचेंगरीमध्ये 200 नाही तर 2000पेक्षा जास्त लोक मेल्याची माहिती आहे. असं बोलण्याची अवकाश सुरुवात केली आणि माझा माईक बंद केला. म्हणजे पार्लमेंटच तुम्ही चालवत नाही तर न्यायालयाला सुपर पार्लमेंट काय म्हणताय? पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातो असं उद्धव ठाकरेंनी परखड मत मांडले. त्या अगोदर देखील ताडा लावून धमकी द्यायचं काम सुरू होतं काँग्रेसच्या राजवटीत. हा विषय काय त्यांच्या भाषणामध्ये आलाय पक्षप्रमुखांचा. या निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुका लढवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर केला जातो हे नवीन राहिलेलं नाही. कालच बीडमधलं एक पोलीस इन्स्पेक्टर किंवा काय PS आहे काय त्याचं नाव त्याला अटक केली. त्याने काय सांगितलं EVM मशीनवरचा पहारा हटवण्यासाठी त्यांना 10 लाख रुपये दिले ना. काय चौकशी केली? हा प्रत्येक स्तरावर तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी EVM मध्ये घोटाळा करण्यासाठी केलेला आहे. उद्धव साहेब तेच म्हणालेत काल. चला काय आहे अजून मराठी हिंदी त्यात हिंदी भाषेची सक्ती हा वाद आणखी चिघळताना दिसतोय. बघा चिघळत नाहीये तो. राज ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार केलेली. हे सगळं ठरवून चाललंय. महानगरपालिका निवडणुकीच्या आधी कोणता वाद निर्माण करता येईल ह्याच्यावरती कॅफेमध्ये खल झाला आणि त्यानंतर बघा मराठीच पाहिजे ना या मुंबईमध्ये. त्याच्याविषयी काय आक्षेप असण्याचं कारणच नाहीये. महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर हिंदीपासून असून तो गुजरातीपासून आहे. लक्षात घ्या. महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त खतरा डेंजर धोका हा कोणापासून असेल तर तो गुजराती लॉबीपासून आहे, गुजराती भाषेपासून आहे. ज्यांनी संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती का कोणी बोलत नाही? भाजपला वाईट वाटेल म्हणून काय? त्याच्यावरती कॅफेत चर्चा होते का? त्याच्यामध्ये कधी कॅफेवर चर्चा झाली? कोणी त्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध किंवा गुजराती भाषेच्या आक्रमणाविरुद्ध महाराष्ट्रावर कोणी काळं फासणं किंवा गुजराती बोर्ड लागलेले आहेत ते हिंदीच्या सक्तीविरुद्ध आमचा वाद आहे. हिंदी भाषेला वाद असण्याचं कारण नाही आणि हे शैक्षणिक धोरणाच्या भागापुरतं मर्यादित आहे. पण महापालिका निवडणुकीच्या आधी त्यांना हे नवीन वाद निर्माण करायचे आहेत. केला पाहिजे ना. नाही पण राऊत साहेब तुम्ही ज्यावेळेस मनसेवर असा एक आरोप करतात टीका करतात. मी मनसेवर कुठे? मी कॅफेमध्ये चर्चा होतात पण तेही हा मुद्दा उपस्थित करतात की आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रचारात वरळीत केमछोचे बॅनर लावले होते. केमछो बघा त्यांनी एक बॅनर लावला केमछो. आम्ही लावला तो. ते आक्रमण केलं नाही की त्यांनी आक्रमण केलं नाही. पण सरळ गुजरात येणारे नेते घाटकोपरची भाषा गुजराती, बोरिवलीची भाषा गुजराती, अमुक भागाची भाषा गुजराती ह्याच्यावरती हे का उसळत नाहीत? तर अमित शहाना वाईट वाटेल म्हणून की नरेंद्र मोदी फडणवीस यांना मानसिक त्रास होईल म्हणून अशा प्रकारे हिंदी विरोध सुरू केला आहे. या देशामध्ये मी देशाची भूमिका म्हणतो. एक संपर्क भाषा म्हणून हिंदी ही आहेच. राष्ट्रभाषेचा दर्जा तिला दिला जरी राष्ट्रभाषा नसली. कारण संपूर्ण देशामध्ये कोणतीही तरी एक भाषा पाहिजे. शालेय अभ्यासक्रमासंदर्भात महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांकावर असायला पाहिजे आणि मराठी पहिला क्रमांकावर असण्यासंदर्भात कोणाचं दुमतच नाही आहे. तुम्ही तिसऱ्या भाषेच्या त्रिसूत्री भाषा जो आहे प्रकार हा विषय तिसऱ्या भाषेसंदर्भात आहे. ज्याला घ्यायचे ते घेतील पण सक्ती करायची नाही. मिस्टर फडणवीस हा महाराष्ट्र आहे
आम्ही बोलतोय ना हिंदी, आम्ही दिल्लीत देशात जाऊन हिंदीच बोलतो.